सो हे गाइस, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल ब्लॉग विथ अक्षय अँड अनदर ब्लॉग. तर मित्रांनो, फुल पॉवरमध्ये आम्ही निघालो आज गावी, कारण की आमच्या देवीची पालखी आहे. त्यामुळे सहपरिवार सहकुटुंब आम्ही आज गावी निघालो. फुल तयारी सेट आहे. पप्पा दर टायमाप्रमाणे बाहेर जाऊन उभे आणि आम्ही सगळ्या सामान हमाली जाणार आहे स्टेशनला. तर आज चाललो आम्ही तेजस एक्सप्रेसनी. तर मी तर पहिल्यांदाच आलो आहे तेजस एक्सप्रेसला आणि पालखीला पण पहिल्यांदाच आलो आहे. तर खूप साऱ्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत, नवीन गोष्टी आहेत, तर तुम्हाला मी आज ब्लॉगमध्ये दाखवेल आणि मग तुम्हाला पण त्या गोष्टीचा एक्सपिरियन्स होईल नक्कीच. आणि मग बघू कसं काय किती काय शूट करता. आता तर बाहेर अंधार आहे, कारण की सकाळचे वाजले 4:30, त्यामुळे बाहेर काय दिसणार नाही. तर ठीक आहे, जे काय ते डायरेक्ट ट्रेन दाखवतो मला, तेजस एक्सप्रेस. तर मग मित्रांनो, फायनली आम्ही विक्रोळी स्टेशनला पोहोचलो आहे आणि ट्रेनची वाट बघतो. आणि मी असं करताना माझी आई हसते. लाईफ एक्सपिरियन्स म्हणून बोलत तेजसचे तिकीट काढूया आणि बऱ्यापैकी चांगला एक्सपिरियन्स आहे. फक्त एवढंच की ट्रेन लेट झाली, पण ठीक आहे. मे बी आता पुढे कवर करेल तिथं भेटणार एक. तर मग मित्रांनो, फायनली आम्ही कुडाळला पोचलोय, म्हणजे कुडाळात मी पोचलोय. तर मग मित्रांनो, हैसर मी आता इलय. आता माझी थोडी लँग्वेज चेंज होईल. लँग्वेज चेंज होईल म्हणजे डायरेक्ट मुंबईची लँग्वेज म्हणून डायरेक्ट मालवणी भाषा. आणि मी हैसर इलय आणि आता आमची रिक्षा येता, मग त्यात आम्ही बसतलो आणि मग आम्ही जातलो आमच्या घराकडे. आणि हैतरले रिक्षावाले थोडे फाजील असतात, म्हणजे कसं काय बोलतोय त्यांना, मूग बोली, थोडं मुंबईकर आणि मालवणी लँग्वेज थोडी मिक्स होईल. पण ठीक आहे, सांभाळून घ्या, कारण की थोडं बऱ्याच वर्षाने आलं म्हणजे थोडं मालवणी तुटकं पुटकं चालू आहे माझं. पण ठीक आहे, जेवढं काय आहे तेवढं सांभाळून घ्या. आणि फायनली मी कोकणात गेलोय. तर मित्रांनो, आम्ही फायनली रिक्षा पकडली आणि आम्हाला वेलकम करायला माझे काका आलेले. काका फुल भडकले दोन साईड. तर रिक्षा पकडले, 2 रिक्षा केल्या. 2 पहिल्या रिक्षामध्ये मम्मी पप्पा आणि दिदी आहेत आणि या रिक्षामध्ये मी आणि माझे काका बसतोय. थोडं चिल्ली वातावरण चालू आहे आमचं.
तर मग मित्रांनो फायनली मी पोचलो आहे माझ्या घरी. हे माझं घर आहे. थोडं ऊन जास्त आहे, संध्याकाळी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवेल. आणि ही आमची तुळस. तर आता पोचलो आहे, दुपार झाली त्यामुळे काय जास्त काय ॲक्टिव्हिटी करणार नाही, कारण की 2 वाजता उठलो आहे आणि त्यानंतर झोप काय ट्रेनमध्ये 50-50 होती. तर ठीक आहे, आता हे छोटंसं आमचं घर आहे. तुम्हाला मी थोडंसं क्विक रूम टूर देईन. ठीक आहे, संध्याकाळी पुन्हा मी मंदिराकडे जाईल तेव्हा तुम्हाला आमचं मंदिर पण दाखवेल. आणि हे आमचं घर आहे. हा एंट्रन्स. डॉन हा आमचा पाटलादार. कोकणात आला असेल आणि तुम्हाला माहीत नाही म्हणजे आमचे 2 एंट्रन्स होता, एक फुलदाडा आणि एक पाटलादार आणि टेबल. तर मग मित्रांनो फायनली झोप पण थोडी पूर्ण झाली आणि आता आम्ही निघालो आहे मंदिराकडे. थोडं कशी माणसं असतात, 4 चौघं असतात तर थोडं मजा येतं. म्हणजे काय सगळ्यांबरोबर बोलून चालून सगळं कसं काय हाल हवाल विचारायचे, मजा येते थोडं गावाल्यांबरोबर थोडं बोलायला. मालवणीमध्ये थोडं माझी थोडी मालवणी वीक झाली आहे, पण ठीक आहे. जो अजून मी 4 दिवस आहे तर 4 दिवसावर मी परत त्याला कवर करेल आणि मग पुन्हा एकदा तुमच्यावर मी मालवणीत बोलतलं. मित्रांनो हे माझं घर आहे आणि असं आजूबाजूचा परिसर आहे चांगला असा. तर बघू 4 दिवस तर मी आहे इथे, म्हणजे तुम्हाला प्रत्येक गोष्ट आणि कसं काय आहे सगळं दाखवेल. आणि मग चला माझं तुम्हाला मंदिर दाखवतो, मेन म्हणजे रामेश्वराचं मंदिर. चला. दर्शन केलंय आणि बरेच सारे प्रोग्राम चालू असतात इथे गुढीपाडव्यापासून रामनवमीपर्यंत. तर आज पण बरेच सारे प्रोग्राम आहेत, तर मी मे बी संध्याकाळी येईल. तर बघू मग. चला तुम्हाला पण जर मी आलो तर नक्कीच दाखवेल कसे काय प्रोग्राम आहेत, भजन चालू असतं, बऱ्याच काही गोष्टी चालू असतात. तर ठीक आहे, जर आलो तर दाखवेल. नाही तर काय 4 दिवस आहेत, कधी ना कधीतरी नक्की येईल, कारण की रामनवमीपर्यंत पूर्ण प्रोग्राम चालू असतात. तर ठीक आहे. आणि तिथे महाराजांची खूप सुंदर अशी मूर्ती आहे. तर मग मित्रांनो फायनली गुड मॉर्निंग झाली आणि आज डे 2 आहे. डे 2 म्हणजे अर्थात काल आम्ही दुपारी आलेलो आणि आज सकाळ झाली, तर डे 2 आपण कन्सिडर करूया. आणि मग आज मी चाललो आहे मालवणला, कारण की आज जास्त काही करायचं नाही. मालवणला जाईल आणि मग एका फ्रेंडच्या घरी जायचं आहे, त्याच्या घरी जाईल आणि मग येईल. आता मग आम्ही चाय नाश्ता तर झाला आहे, त्यानंतर मग निघू थोड्या वेळाने. मे बी मम्मी अजून काम करते, कपडे धुते. कपडे धुवून झाल्यानंतर मग आम्ही निघू आणि मग डायरेक्ट जाऊ मालवणला. मालवणला जास्त काही ते घ्यायचं नाही, पण जस्ट आलोय तर बोललं मालवणला एक विजिट देण्याचा बनता आहे. तर मग आता जाऊ मालवणला, त्यानंतर मग बघू पुढे काय काय होतं, तुम्ही तर ब्लॉगमध्ये बघाल. तर ठीक आहे, चला जाऊ मग मालवण. तर मग मित्रांनो फायनली आज पण मी दर्शन केलं आहे रामेश्वराचं. आणि मग काल रात्री तर बरेच सारे उत्सव चालू असतात इथे, कारण की गुढीपाडव्यानंतर खूप साऱ्या गोष्टी आणि खूप साऱ्या भजन होतात, आरत्या होतात, बरेच सारे खूप सारी पालखी. दररोज रात्री पालखी निघते. रात्री तर काही यायला चान्स भेटत नाही, पण ठीक आहे. रामनवमीच्या दिवशी तुम्हाला मी पूर्ण दाखवेल किती मोठा उत्सव होतो, कारण की गुढीपाडव्यापासून रामनवमीपर्यंत आमच्या इथे जोरात उत्सव चालू असतात. संध्याकाळी भजन सगळं बऱ्याच साऱ्या गोष्टी चालू असतात. तर मग तुम्हाला दाखवेलच मी रामनवमीला मी किती काय झालं तरी
संध्याकाळचा यायचा मी पूर्ण प्रयत्न करेल. आणि मग ठीक आहे, आता जातो मालवणला, मग भेटतो डायरेक्ट मालवण. तर मग मित्रांनो कोकणात आले आणि काजू घेतले ना असं होणार आहे का. तर हा अर्धी शॉपिंग तर झाली आणि मी ॲज युजल हमाल बनलो आहे. आणि आता हे लोकांचं चालू झालं आहे. आता बघू काय काय घ्यायला भेटते कसं काय. चला. तर मग मित्रांनो फायनली बऱ्याच साऱ्या व्हरायटी आहेत काजूच्या इथे. आम्ही तर कधी एवढे बघितले पण नव्हते, पण ठीक आहे बऱ्याच साऱ्या आहेत. बरेच वेगवेगळे प्राईज आहेत. त्यातल्या घेतलेत बरेच सारे. बघू मला भेटून तुम्हाला देतो. काजू 1972 मध्ये दुकान आहे झालंय काकांचं. काका काय मग कसं आहे? एकदम जोरात सगळं व्यवस्थित टापटीक आहे. माझं वय आहे आता रनिंग 73. आणि खूप फेमस असं दुकान आहे यांचं काजूचं. आणि बरेच सारे व्हरायटीज आहेत इथे काजूच्या. मालवणी मेवा सगळ्या प्रकारचा मिळतो. मालवणी मेवा सगळ्या प्रकारचा इथे भेटणार. तुम्ही तर नक्की तुम्ही मालवणला आला तर ह्या दुकानामध्ये व्हिजिट द्या. तुम्हाला प्रत्येक जे बोलणार ते तुम्हाला लगेच एका क्षणामध्ये लगेच भेटणार. दुकानाचं नाव आहे श्रीहरी. वर फोटो आहे, वरती फोटो आहे श्रीहरी. तर हे दुकान आहे काकांचं. आईला एका नजरेमध्ये वाटते खरंच माणसं उभी तिथे, पण ठीक आहे पुते ना जवळून दाखवतो मला तुम्ही. फुल रिअलिस्टिक. तर मग मित्रांनो फायनली मी आलो आहे मालवणच्या समुद्र किनाऱ्यावरती. कारण की मालवणला आलो आणि समुद्र किनाऱ्यावरती ना आलो हे खूप मोठी गंभीर चूक आहे. तर इथे आपल्या महाराजांचा सिंधुदुर्ग किल्ला पण आहे. म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. पाण्यामध्ये किल्ला बांधणं म्हणजे काय छोटी गोष्ट नाही. आणि ती आपल्या महाराजांनी करून दाखवली. तर हा इथं सिंधुदुर्ग किल्ला आणि बऱ्याच साऱ्या खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज चालू झाल्या तिथे. म्हणजे तसं तुम्ही लांब बघत असाल इथं पॅरासेलिंग, स्कुबा डायव्हिंग बऱ्याच साऱ्या गोष्टी चालू झाल्यात. आणि इथे बंदर म्हणजे धक्काच बोलतात. मला पण एक्झॅक्टली नाव ना माहिती काय बोलतात. इथे काही आयुष्यामध्ये तुम्ही काही वर्षामध्ये तुम्ही डायरेक्ट मुंबई टू मालवण समुद्रातून प्रवास करू शकता. आणि इथे येऊन बोटी थांबणार म्हणजे डायरेक्ट मालवण, मुंबई टू डायरेक्ट मालवण. तर हां काही वर्षामध्ये चालू आहे काम तर जोरात चालू आहे. मी तर ऐकले काम खूप जोरात चालू आहे. आणि इथे मच्छी मार्केट आहे. पण अर्थातच पालखीसाठी आलं म्हणजे नो नॉनव्हेज, नो मच्छी, नो मटन, काहीच नाही, फक्त आणि फक्त व्हेज. तर हां जातो ती लोक माझ्यासाठी उभे तिथे पाठी. त्यांचं सगळं झालं आहे आणि आता निघतो आणि डायरेक्ट भेटतो. मग चला बोय. हां तर मित्रांनो फायनली मालवणवरून घरी आलं आणि हमाल अक्षय मयेकर ॲज युजल त्याला काम चालू आहे. आणि इथे आंबे आले झाडांना, पण छोटे छोटे तुम्हाला दिसणार नाही. छोट्या छोट्या कैऱ्या आहेत. जर आम्ही अजून थोडं लेट आलो असं ना महिनाभर लेट तर मजबूत आंबे खायला भेटले असते. पण काय आता या छोट्या छोट्याशा कैऱ्या बघूनच मनाला शांती द्यावी लागणार असं वाटतं. कारण की कोकणात आला आणि आंबे भेटत नाही म्हणजे नवलच झाले. लागले हे बघा हे आंबे लागले पण अजून पिकले नाहीत. ठीक आहे पिकतील तेव्हा येतील घरी. आणि माझे पप्पा वाट बघतात कारण की आम्हाला बराच लेट झाला यायला. कारण की काय 2 बायका भेटल्या तर त्यांच्या गप्पा गोष्टी काय संपणार नाही ते खरं आहे. आणि मम्मीला गप्पा गोष्टी करून संपल्या नाही, शेवटी संपल्या. आणि मग आम्ही निघालो. ते पण चल बोलून निघालो. आणि पप्पा वाट बघतात. नाही इथेच होती रिक्षा. चला मग मित्रांनो भेटू. मग जर आज संध्याकाळी काय केलं तर दाखवेल, नाही तर मग भेटू टू बी कंटिन्यू नेक्स्ट पार्टमध्ये. चला बाय.